सर लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून जो पाऊस कोसळतोय त्यामुळं नुकसान झालेलं आहे. नेमकी काय आकडेवारी आहे? किती हेक्टरवरील पिकं जी आहेत ती नुकसान झालेलं आहे? काही जनावरे दगावलीत का? काही मृत्युमुखी झालेले आहेत का? किंवा इतर काय माहिती? ते एक जण यात वाहून गेलेला आहे काल परवाच्या त्या पावसामुळे पुरामुळे. आणि जवळपास तालुक्यामध्ये आजपर्यंत रेकॉर्ड असं जवळजवळ 126% पाऊस या ठिकाणी झालेला आहे. 10 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस त्या ठिकाणी झालेला आहे. जवळपास 60 महसुली विभाग आपले आहेत आणि त्यापैकी 56 महसुली विभागामध्ये अतिवृष्टी आहे या पावसाळ्यामध्ये जूनपासून. म्हणजे जवळपास 90% भागामध्ये अतिवृष्टी या ठिकाणी 1 वेळा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे. सोयाबीन आपल्याकडे या ठिकाणी आहे आणि ते सोयाबीन आपण बघतात की अनेक ठिकाणी आता थोडं खराब व्हायला लागलेलं आहे. शेतामध्ये पाणी साचलेलं आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे शेतामध्ये पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थांबलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 512 मिलीमीटर पाऊस मागच्या वेळी पडला होता पूर्ण वर्षभरामध्ये. आता यावेळेला 698 मिलीमीटर आतापर्यंतच पडलेला आहे. आतापर्यंत म्हणजे जवळपास 700च्या जवळपास आतापर्यंत आपण पोहोचलो. जो मागच्या वेळेला 512 होता पूर्ण 6 महिने 5 महिन्यामध्ये. आणि सरासरी ॲव्हरेज पावसाचं इथे 706 मिलीमीटरचा आहे या तालुक्यामध्ये. 706 मिलीमीटरचं. पण तेवढा पाऊस आता ज्या ठिकाणी पडलेला आहे जवळपास. आणि त्यामुळे पाऊस हा यावर्षी खूप जास्त आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. पण त्यामुळे शेतकऱ्यांचं विशेष करून सोयाबीन आणि भाजीपाला वगैरे जे आहेत त्या पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत आहे. आम्ही प्रशासनाला या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी तात्काळ पाहणी करावी. नुकसान भरपाईचा अंदाज त्या ठिकाणी घ्यावा आणि वरती शासनाकडे पाठवा. घरही पडले सर. काही हो. ठिकाणी घरही पडले. काही ठिकाणी घरामध्ये पाणी गेलेलं आहे. काही ठिकाणी घरं पडलेली आहेत. काही जनावरं सुद्धा वाहून गेलीत. कमी आहेत पण काही ठिकाणी जनावरं सुद्धा वाहून गेलेली आहेत. अनेक कॅज्युअलिटी म्हणजे एक डेथ पुरामध्ये वाहून गेल्यामुळे एक जण त्या ठिकाणी दगावलेला आहे. काही ग्रामीण रस्ते जे आहेत लातूर जिल्ह्यात ते पाण्याखाली आले होते. हा. पुलं वाहून गेले आहेत. जसं की वडवळचा पूल वाहून गेलेला आहे. खंडाळी अहमदपूर रस्त्यावरचा पूल वाहून गेलेला आहे. उदगीर आणि लातूर. आहे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे खूप पाऊस आणि खरं इतका पाऊस होत नाही. पण एकाच दिवसामध्ये इतका पाऊस 70 mm 75-78 mm पाऊस झाला. काही ठिकाणी तर 126 mm पाऊस एका तालुक्यामध्ये काही भागामध्ये काही महसूल विभागामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यामुळे रस्ते खराब झालेत. काही ठिकाणी फोर्स मोठा असल्यामुळे काही छोटे मोठे पूल आहेत तिथे खराबी झालेली आहे. काही वाहून गेलेले आहेत. त्याचा सगळा आढावा आम्ही घेतोय. संबंधित खात्यांना ज्या ज्या विभागाकडे असेल जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम त्यांना आम्ही सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. त्याची पाहणी करून लवकरात लवकर याची दुरुस्ती किंवा नवीन करण्यासंदर्भामध्ये त्या ठिकाणी निर्णय आम्ही घेऊ. मदतीच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना फळबागांचं नुकसान झालेलं आहे. जे आता हे वडवळ जामोदच्या ज्या भागातले शेतकरी आहेत देशाच्या बाहेर निर्यात करतात पण त्यांचं अतोनात नुकसान निश्चित कशाप्रमाणे NDRFच्या कशाप्रमाणे नवीन नियमाप्रमाणे आपण जी म्हणत आहे ते सगळे आपण त्यांना देणार आहोत. आणि या संदर्भामध्ये सगळे सर्वे करण्याचे आदेश आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित यंत्रणा कृषी विभाग विशेष करून महसूल विभाग यांना या ठिकाणी दिलेले आहेत. मला वाटतं 2-3 दिवसामध्ये कारण अजून पाऊस थांबत नाही आहे आणि म्हणून 2-3 दिवसामध्ये सगळे सर्वे करून आमच्याकडे त्याचा रिपोर्ट येईल आणि त्यानंतर निश्चित शेतकऱ्यांना मदत केली जाईल. एक राजकीय प्रश्न आहे सर. मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की महाजन आंदोलन मोडायला आले होते. कुठलं आंदोलन मोडायला आले? त्यांचं आंदोलन आता 5 वेळा मी त्यांना भेटलो. एवढं चांगलं आमचं संभाषण झालं. आमचं त्यांचं बोलणं झालं. आता त्यांना असं काय वाटलं आंदोलन मोडायला आले? संवाद सुरू आहे का अजून जरांगे पाटील? नाही, माझं ते माझ्यावर फार रागावलेले दिसत आहेत सध्या. त्यामुळे माझा त्यांचा कुठलाही संवाद नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.